वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. आम्ही दोघेही भटक भवाने आज निघालो आहोत एका शॉर्ट ट्रिपला आमच्या बाईकवर. आम्ही नवीन बाईक घेतली दिवाळीच्या दरम्यान, हंटर 350, आणि आज आम्ही राईडला निघालो आहे, जरा लॉंग ड्राईव्हला. छान हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडी पडली आहे, धुकं छान आहे. सो म्हटलं एक छोटा राईडला जाऊन येऊ आपण. कुठे चाललो आहे आपण? म्हसोबा मंदिरला जातोय. लवासा रोडला आहे, ते खारवडे नावाचं गाव आहे, तिथे म्हसोबा मंदिर आहे. सो आम्हाला आत्ताच रिसेंटली त्याबद्दल कळालं, म्हणजे जुनं आहे ते मंदिर, पण आम्हाला आत्ताच कळलं. सो एक क्विक ट्रिप आमच्या घरापासून साधारण वारजेपासून 33 किलोमीटर जायचं आहे. अच्छा, वन साईड. ओके. आणि ॲक्च्युली आता पिरंगुठून आम्ही आता पुढे आलेलो आहोत आणि इथून आता मंदिराचा डिस्टन्स इथे दाखवत आहे 10 किलोमीटर. सो 10 किलोमीटर स्ट्रेट जायचं आणि मग नंतर एक फाटा आहे, त्या फाटाने राईट टर्न घेतला की आपल्याला मंदिराकडे जाता येईल. जाऊयात पुढे. पण म्हसोबा मंदिरच्या इथे आलो आहोत. साधारण 1 तास लागला आम्हाला. ते मागे तुम्ही बघाल तर ते मंदिर आहे, खूप छान आहे, स्वच्छ आहे. आणि इकडे आपण आपली गाडी पार्क केली, त्यांचे 10 रुपये पार्किंग फी साधारण. आता आपण या मंदिराच्या प्रांगणात आलो आहोत. छान मेंटेन्ड, एकदम एकदम स्वच्छ आहे सगळीकडे, कुठे काही कचरा नाही आहे, काही नाही आहे. छान आहे मंदिर. आणि इथे अशी एक शंकर, पार्वती आणि नंदी अशी एक मूर्ती आहे मोठी. आपण या मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. आत्ताच आपलं म्हसोबा देवस्थानचं दर्शन छान झालं. आपल्याला आरतीची वेळ असल्यामुळे आरतीसुद्धा करायला मिळाली, खूप छान होती. आत्ताच कोणीतरी छान घंटा वाजवलाय. घंटा पण इतका छान मोठा आहे आणि त्याचा घंटानादही खूप छान होतो. हा परिसर संपूर्ण शांतता आहे आणि त्यामुळे एक आत्मीय शांतता या मंदिरात येऊन आपल्याला मिळते. म्हसोबा देवस्थान आहे हे. याच देवस्थानाच्या परिसरामध्ये वाळंजाई देवीचं मंदिर आहे आणि दत्तप्रभूंचं सुद्धा मंदिर आहे. आता आपण प्रदक्षिणा करतो आहोत आणि खूपच शांतता आहे. काय म्हणायचंय मयूर तुला? खूप छान आहे, खूप स्वच्छ मंदिर आहे आणि छान वाटतंय आल्यानंतर, एकदम शांत अगदी आहे. शांतता आहे. कदाचित आपण लवकर आलो त्यामुळे अजून तरी गर्दी नाहीये. आणि मी असंच गुगलवर पाहिलं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे मंदिर, म्हणजे त्यांचे सरदार जे होते, ते आता नाव मला आठवत नाही, पण त्यांनी येऊन मग इथलं सगळं जीर्णोद्धार किंवा त्याची स्थापना वगैरे केली अच्छा, होती असं. खूपच सुंदर आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात आहे, त्यामुळे पक्ष्यांचेही छान आवाज ऐकायला मिळतात. फक्त हा जरा येतानाचा रोड जो आहे ना, जरा थोडा खराब होता बऱ्यापैकी. एक 500 म्हणजे 1-2 किलोमीटरचा रस्ता, खूपच बाकी तर खराब खूप आहे. सुंदर रस्ता आहे. बाकी छान आहे, दोन्ही साईडला हिरवळ आहे शेताची. आणि तुम्ही या मंदिर परिसरात येऊन जवळपास पिकनिकसाठी आपण शॉर्ट डबे घेऊन येतो तसं घेऊन येऊ शकतात आणि तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकतात. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे एक वेगळा तुम्हाला अनुभव घ्यायला मिळेल. सो म्हसोबा हे मंदिर आहे खारावडे या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये. खारावडे ही ग्रामपंचायत येते. तुम्हाला लवासा रोड जो माहिती आहे, लवासा रोडने जर पुढे पुढे आलात तर खारावडे गाव तुम्हाला लागतं. तिथूनच वर चढून आलात की म्हसोबा मंदिर तुम्हाला लागेल. सो आता आपण जाऊयात पुढे. आपलं दर्शन खूप छान झालं आणि हे आहे मंदिर. हा जो आपला कळस आहे, हा कळस संपूर्ण
जाळीचं आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत येतो. इतकं सुंदर हे मंदिर आहे. चला आता जाऊयात पुढे. म्हसोबा मंदिरापासून पुढे 5 किलोमीटर आल्यानंतर हे टेमघर डॅमची ही अशी भिंत दिसते. लव्हाडे गावाच्या हद्दीमध्ये ही भिंत येते आणि याच्याच पुढे जर गेलो तर आपल्याला लवासा सिटीला जाता येतं. सो असा होता हा आमचा छोटासा मिनी ब्लॉग आणि छोटीशी ट्रिप म्हसोबा मंदिर खारावडे इथे आम्ही आलो होतो. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.